नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि तो स्वरूपा. आणि तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला मनोरंजक आणि माहितीपूर्ण सेशन आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि प्रेरणादायी घेऊन आलो आहोत. पण विचार करा, आज आपण रिंकी सोबत कोणत्या विषयावर चर्चा करणार आहोत. आजच्या गोष्टीमध्ये आपण एका अशा स्त्रीबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपले डोळे गमावले, पण त्यांची दृढ इच्छाशक्ती आणि संकल्पामुळे त्यांनी जगाला एक नवीन दिशा दाखवली. त्यांचे नाव होते सब्रिये टेन बर्किन, ज्यांनी अंध मुलांसाठी शाळा चालू केल्या आणि त्यांच्या जीवनात बदल घडवून आणला. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या सॅटर्डे स्टोरी सेशनला. रिंकी बाळा, आज तुझी शाळेची सहल जाते ना? तू अजून तयार का नाही झालीस? हो बाबा, आज आमची सहल एका अशा ठिकाणी जाते जे बघू शकत नाहीत, म्हणजेच ज्या मुलांना डोळे नाहीत अशा मुलांच्या शाळांना आम्ही आज भेट देणार आहोत. अरे वा, मग हा अनुभव खूप खास असेल तुझ्यासाठी. हो बाबा, पण ताईंनी आम्हाला सांगितलं की ती मुले डोळे नसूनही वाचतात, लिहितात सुद्धा आणि स्वतःची कामे स्वतःच करतात. मी तर हा विचार करूनच भांबावून गेले होते की डोळे नसून सुद्धा इतकं असं कोणी कसं काय करू शकतं. हो, करूच शकतात बाळा. खरी दृष्टी ही डोळ्यांमध्ये नसते, तर विचार आणि जिद्दीमध्ये असते. चल, तुला आज अशाच एका स्त्रीची गोष्ट सांगतो ज्या स्वतः दृष्टीहीन होत्या, पण त्यांनी फक्त स्वतःसाठी पुढे जाण्याचा मार्ग शोधला नाही, तर अशाच अनेक मुलांसाठी त्या प्रेरणा बनल्या. खरंच बाबा, कोण होत्या त्या? त्यांचे नाव होते सब्रिये टेन बर्किन. त्या जर्मनीच्या रहिवाशी होत्या, पण त्यांचे स्वप्न होते की संपूर्ण जगात बदल घडवून आणायचा. चल, आता विषय निघालाच आहे, तर त्यांची गोष्ट सांगतो. सब्रिये अँड हर ड्रीम, विजन फॉर द ब्लाइंड. सब्रिये आणि त्यांचं स्वप्न, अंधांसाठी नवी दृष्टी. वन्स अपॉन अ टाइम इन जर्मनी देयर लिव्ड अ गर्ल नेम्ड सब्रिये टेन बर्किन. एकेकाळी जर्मनीमध्ये सब्रिये टेन बर्कन नावाची एक मुलगी राहत होती. शी वॉज फुल ऑफ क्युरिओसिटी अँड लव्ह टू रीड अँड लर्न. ती खूप जिज्ञासू होती. तिला अभ्यास करायला आणि नवनवीन गोष्टी शिकायला खूप आवडायचं. बट वेन शी वॉज अ लिटल गर्ल, समथिंग डिफिकल्ट हॅपन्ड. शी स्टार्टेड टू लूज हर आयसाईट. पण जेव्हा ती लहान होती तेव्हा अडचणींना तिला सामोरे जावे लागले आणि तिची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागली. बाय द एज ऑफ 12 शी वॉज कम्प्लिटली ब्लाइंड. वयाच्या 12व्या वर्षी तिला पूर्णपणे अंधत्व आलं. मेनी पीपल थॉट सब्रिये वुड नॉट बी एबल टू डू मच इन लाईफ. अनेकांना वाटलं की सब्रिये आयुष्यात काहीच करू शकणार नाही. बट सब्रिये वॉज स्ट्रॉंग. पण सब्रिये खंबीर होती. शी लर्न टू रीड अँड राईट युझिंग ब्रेल अँड स्टडीड हार्ड. त्या ब्रेल लिपीत वाचायला लिहायला शिकल्या आणि त्यांनी खूप मेहनत करून अभ्यास केला. शी इवन लर्न समथिंग नो वन एक्सपेक्टेड, तिबेटियन लँग्वेज इन ब्रेल. त्या ब्रेल लिपीमध्ये तिबेटी भाषा वाचायला शिकल्या, याची कुणी कल्पना सुद्धा केली नव्हती. वेन शी विजिटेड तिबेट, शी वॉज शॉक्ड टू सी दॅट ब्लाइंड चिल्ड्रन हॅड नो स्कूल्स. आणि जेव्हा त्या तिबेटला गेल्या तेव्हा तिथे अंध मुलांसाठी शाळा नसल्याचे पाहून त्यांना धक्काच बसला. समवेअर इवन हिडन अवे बिकॉज पीपल बिलीव्ह दे कुडंट लर्न. काही मुलांना घरात लपवून ठेवण्यात आले होते कारण लोकांना असं वाटायचं की ते शिकूच शकत नाहीत. सब्रिये डिसाइडेड टू चेंज दॅट आणि तिने ही परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला. शी स्टार्टेड द फर्स्ट स्कूल फॉर द ब्लाइंड इन तिबेट आणि त्यांनी तिबेटमध्ये अंधांसाठी पहिली शाळा सुरू केली. चिल्ड्रन हू वर वन्स लेफ्ट आउट स्टार्टेड रीडिंग, रायटिंग अँड ड्रीमिंग अगेन. पूर्वी दुर्लक्षित असलेली मुले आता वाचू, लिहू आणि स्वप्न पाहू लागली होती. Later in India, Sabriye and her partner Paul Kronberg started a special training center called Kanthari in Kerala. नंतर भारतात सब्रिये आणि त्यांचा साथीदार पॉल क्रॉननबर्ग यांनी केरळमध्ये कंथारी नावाचे एक विशेष प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. इट्स अ प्लेस फॉर पीपल हू हॅव फेस चॅलेंजेस लाईक पॉवर्टी, डिसॅबिलिटी और कॉन्फ्लिक्ट अँड वॉन्ट टू हेल्प अदर्स. हे ठिकाण अशा लोकांसाठी आहे ज्यांनी जीवनात गरिबी, अपंगत्व किंवा संघर्ष अशा आव्हानांचा सामना केलाय आणि आता इतरांना ते मदत करू इच्छितात. सब्रिये मे हॅव लॉस्ट हर आयसाईट, बट शी नेव्हर लॉस्ट हर विजन, हर ड्रीम टू मेक द वर्ल्ड बेटर फॉर एव्हरीवन. सब्रिये यांनी कदाचित आपली दृष्टी गमावली असेल, पण जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी कधीही गमावला नाही.
आणि त्यांचा हाच दृष्टिकोन म्हणजे हे जग सर्वांसाठी अधिक सुंदर आणि चांगले बनवण्याचे. मॉरल, यू डोंट नीड परफेक्ट आईज टू हॅव अ ग्रेट विजन. इवन इन डार्कनेस यू कॅन लाईट अप द वर्ल्ड विथ युअर करेज, काइंडनेस अँड डिटर्मिनेशन. आणि उत्तम दृष्टी असण्यासाठी परिपूर्ण डोळ्यांचीच गरज असते असं नाहीये. तुम्ही कितीही अंधारात तुम्ही तुमच्या धैर्याने, दयाळूपणाने आणि दृढ निश्चयाने जगाला उजळवू शकता. चला तर यामधले कठीण शब्द आणि त्यांचे अर्थ पाहूया. पहिला आहे क्युरिओसिटी. क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा. पुढचा आहे आयसाईट. आयसाईट म्हणजे दृष्टी. त्यापुढे आहे ब्रेल. ब्रेल ही एक लिपी आहे जी अंध लोकांसाठी लेखन आणि वाचनासाठी वापरली जाते. पुढचा आहे शॉक्ड. शॉक्ड म्हणजे धक्का बसणे. त्यापुढचा आहे हिडन. हिडन म्हणजे लपवले गेले. त्यापुढचा आहे लर्न. लर्न म्हणजे शिकणे. त्यापुढे आहे स्कूल म्हणजे शाळा. त्यानंतर आहे चेंज म्हणजे बदल. त्यानंतर आहे ट्रेनिंग सेंटर म्हणजे प्रशिक्षण केंद्र. त्यापुढचं आहे डिसॅबिलिटी म्हणजे अपंगत्व. पुढे आहे कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष आणि विजन म्हणजे दृष्टिकोन. चला तर मुलांनो, तुम्हाला ही गोष्ट समजलीच असेल तर एक छान ऍक्टिव्हिटी करूयात का? या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या. पहिला आहे शी लॉस्ट हर डॅश बाय द एज ऑफ 12 अँड द राईट आन्सर इज आयसाईट. नेक्स्ट इज शी लर्न टू रीड अँड राईट युझिंग डॅश अँड द राईट आन्सर इज ब्रेल. थर्ड, in dash she found blind children had no schools and the answer is Tibet. Next, she started the first dash for blind children in Tibet. The right answer is school. And last one is Kanthari is a training center for people facing dash or dash and the right answer is disability and conflict. अरे वा, तुम्हाला तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर आलीत. चला तर अजून एक ऍक्टिव्हिटी करूया. यामध्ये तुम्हाला योग्य जोड्या जुळवायच्यात. कॉलम ए मध्ये काही नावं आहेत आणि कॉलम बी मध्ये काही वाक्य. आता यांच्या जोड्या जुळवा पाहू. चला तर मग बघूया. कॉलम ए मध्ये आहे सबरिये आणि याची योग्य जोडी आहे सी म्हणजेच लॉस्ट हर आयसाईट ॲट एज 12. पुढे आहे ब्रेल. ब्रेल काय आहे? अगदी बरोबर, अ लँग्वेज फॉर ब्लाइंड पीपल. पुढे आहे कांथारी. हे काय होतं बरं? अगदी बरोबर, ट्रेनिंग सेंटर इन केरला. त्यापुढे आहे ब्लाइंड चिल्ड्रन इन तिबेट आणि ह्याचं काय असेल बरं? बरोबर, हॅड नो स्कूल्स. आणि शेवटचं आहे ड्रीम आणि विजन ऑफ सबरिये. काय होतं विजन? टू मेक द वर्ल्ड बेटर फॉर एव्हरीवन. मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूपच आवडली. तुम्हाला कशी वाटली? आज आपण शिकलो की सबरिये टेनबर्गेन यांनी डोळे गमावल्यानंतर सुद्धा आपली स्वप्न जिद्दीने पूर्ण केली. त्यांनी केवळ स्वतःसाठीच नाही तर जगभरातील अशा मुलांसाठीही प्रगतीचा मार्ग मोकळा केला ज्यांना अनेकदा कमकुवत समजले जाते. या गोष्टीतून आपल्याला हे उमगले की खरी दृष्टी डोळ्यात नसून विचारांमध्ये आणि उद्देशांमध्ये असते. तर दर शनिवारी आपण अशा छान गोष्टी शिकत राहू आणि नवीन नवीन शब्द बघत राहू. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.